फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे काय, तर कॉर्ड सेट. सध्या कॉर्ड सेटचं खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याचदा आपल्याला कॉर्ड सेट असेल तर कसा कटिंग स्टिचिंग करावा हे सुचत नाही. सो कॉर्ड सेटवरचा टॉप सुद्धा वेगळ्या पद्धतीचा असतो. सो आज आपण छान असा कॉर्ड सेटची आज कटिंग करणार आहोत. त्याची स्लीव सुद्धा मस्त डिझायनर आहे. सो मी तुम्हाला आज अस्तर किती यूज करायचं, पूर्ण फॅब्रिक किती लागणार आहे, त्याचबरोबर अस्तर कसं कटिंग करायचं, मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं, एवढंच नाही तर गळा रुंदी, शोल्डर, मुंडा ह्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर सांगणार आहे. त्याचबरोबर टॉप कटिंग मध्ये इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे लुजिंग आणि मार्जिन. लुजिंग म्हणजे काय, मार्जिन म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण कव्हर करणार आहोत. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कॉर्ड सेटची सहजच कटिंग करता येईल. त्याचबरोबर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी टॉपची कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. चला तर आता आपण स्टार्ट करूयात. सो इथे तुम्ही बघू शकता की मी बोर्डवर माप लिहून घेतलेली आहे. त्याचबरोबर कुठला ड्रेस आपल्याला आज कटिंग स्टिचिंग करायचा आहे हेही घेतलं आहे. त्याला मॅचिंग असा अस्तर घेतलेला आहे. खरंच फॅब्रिक खूप सुंदर प्रिंटेड आहे आणि छान असा कॉर्ड सेट आपण खरं तर इथे बनवणार आहोत. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की टॉप कटिंगसाठी आपल्याला कुठली कुठली मापे लागतात. तर आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, शोल्डर, पुढचा गळा, त्यानंतर मागचा गळा, सीट घेर, बाही लांबी आणि तंडघेर. तर बघा आता ही जी काही मापे आहेत ना, तर ती खरं तर आपण इथे ऑलरेडी लिहून घेतलेली आहे की किती किती मापे आहे, म्हणजे कुठल्या मापाचा ड्रेस खरं तर आता आपल्याला कटिंग करायचा आहे. सो बघा मग हा जो काही ड्रेस आहे त्याची पूर्ण उंची आहे 30, म्हणजे खूप काही लॉंग नाही, जरा शॉर्टच आहे. आणि त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ऍड करणार आहोत. म्हणजे 30 अधिक 1.5 असं टोटल किती झालं मग ते 31.5. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं. त्यानंतर छातीमध्ये आपल्याला 3 इंच इथं खरं तर लुझिंग ऍड करायचं आहे. लक्षात राहू द्या, नॉट मार्जिन, लुझिंग. मग 32 अधिक 3 किती झालं 35. आणि आता 35चा आपल्याला चौथा भाग इथे घ्यायचा आहे. तर बघा मग 35चा चौथा भाग होतो 8.25, पण पाव इंचाचं एवढं काय नाही, तर आपण लिहिताना 9 लिहिलेलं आहे. म्हणजे मार्किंग करताना सुद्धा 9 टाकणार आहोत आणि फिटिंगच्या वेळेस 8.25 टाकूया. ठीक आहे. त्यानंतर कमरेत सुद्धा 3 इंच लुझिंग ऍड केलेलं आहे. मग कमर आहे 30 अधिक 3 झाले 33 आणि त्याचा सुद्धा आपल्याला चौथा भाग इथे घ्यायचा आहे. तर बघा मग ते सुद्धा 8.25 होतं, 8 चौक 32 आणि वरचं पाव, पण आपण इथे डायरेक्ट 8.5 लिहूया. म्हणजे कॅल्क्युलेशन मलाही करायला सोपा आणि तुम्हाला पण लवकर समजावं. खरं तर यासाठी तुम्ही पाव इंचाचं पण व्यवस्थित करू शकता, म्हणजे 8.25, 8.15 असं. ठीक आहे. पण मी इथे जरा राऊंड फिगर घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात यावं. त्यानंतर शोल्डर आहे 14, तर 14चं निम्म घ्यायचं आहे, तर ते झालं 7. आणि 7 मधून आपल्याला 1 इंच किंवा अर्धा इंच वजा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला शोल्डर किती हवा आहे, तुमचा गळा किती आहे, खरं तर त्यावर ते डिपेंड आहे. रेग्युलरली आता तुम्ही ते 6 पण घेऊ शकतात किंवा 6.5 सुद्धा घेऊ शकतात. तर इथे तर मी काय करणार आहे, म्हणजे मला गळा रुंदी पण थोडी जास्त घ्यायची आहे आणि शोल्डर पण. सो त्यामुळे मग मी टाकताना 6.5चं शोल्डर टाकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा गळा आहे 6, तर 6 मध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. म्हणजे तुमचा सुद्धा पुढचा गळा जेवढा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं ऍड करायचं. ठीक आहे. तर ते टोटल झालं आहे 6.5 इंच. त्यानंतर मागचा गळा आहे 2, तर 2.5 म्हणजे जरा आपल्याला कमीच घ्यायचं आहे. सो मी कटिंगच्या वेळेस ते सांगेलच. त्यानंतर सीटघेर आहे 36, तर त्यामध्ये 2 इंच आपल्याला लुझिंग ऍड करायचं, तर टोटल झालं 38. आता 38चा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो येतो 9.5. ठीक आहे. म्हणजे सीटघेर मध्ये 2 इंच लुझिंग ऍड केलं, छाती आणि कमरेमध्ये 3-3 इंच केलं. हे पॉईंट लक्षात राहू द्या. बाही आणि दंडघेर इथे मी लिहिलेला आहे, त्यानुसार आपल्याला कटिंग करायची आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने ह्या टॉपची मापे आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीने लुझिंग ऍड करायचं, कॅल्क्युलेशन करायचं, तर हे मी सांगितलं आणि अगदी सोपं सांगितलेलं आहे. खरं तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा, फक्त तुमची मापे वेगळी येतील. म्हणजे जी माप असेल ती. आता उंची तर मी जरा कमीच घेतलेली आहे, तुम्ही यापेक्षा सुद्धा कमी घेऊ शकतात. कॉर्ड सेटची टॉपची उंची काहींची कमी असते, काहींची जास्त असते. ऍक्च्युली ते तुमच्यावर
डिपेंड आहे की तुम्हाला कसं आवडतं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली इथे कॅल्क्युलेशन झालं, कुठले मापे परफेक्ट आपल्याला कटिंग करताना टाकावी लागणार आहेत, तर त्याच्यावर मी इथे अंडरलाईन करून ठेवलेली आहे. आणि आता आपण कॅल्क्युलेशन केलेलं ही मापे टाकून कटिंग करायला सुरुवात करूयात. तर हा जो काही बोर्ड आहे तर हा सध्या मी साईडला ठेवते. आणि महत्वाचं म्हणजे आता सगळ्यात आधी आपल्याला जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरवर करायची आहे, कारण अस्तर लावून आपल्याला इथे हा टॉप स्टिच करायचा आहे. खरं तर त्याचं फॅब्रिक असं आहे की तुम्ही बिना अस्तरचं सुद्धा स्टिच करू शकला असता, बट मला असं वाटतं की इथे अस्तर लावावं, सो त्यामुळे मग मी इथे अस्तर लावूनच हा टॉप कटिंग स्टिचिंग करणार आहे. चला तर मग आता मी म्हटल्याप्रमाणे आपण इथे अस्तरवर कटिंग करायला सुरुवात करूया. सो बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला हे जे काही अस्तर आहे ना, खरं तर मी इथे 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे, पण एवढं आपल्याला लागणार नाहीये. 1.5 मीटर घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण शॉर्ट टॉप आहे. जर लॉंग असतं तर मग जास्त लागलं असतं. आता याची घडी मी अशी उभ्या प्रकारे काढून घेते, म्हणजे जसं आहे तसं नाही घालत आहे. आणि खरं तर आता आपल्याला इथे 4 पदरी घडी करायची आहे. सो मी ती सगळ्यात आधी आता व्यवस्थित करून घेते. सो बघा मग इथे मी ह्या पद्धतीने 4 पदरी घडी केलेली आहे. थोडंसं साईडचा एक्स्ट्राचा आहे, तर ते कट करून घेतलं तरी चालेल किंवा तसंही ठेवलं तरी चालेल. पण खरं तर मला इथे कट करून घ्यावं लागणार आहे, कारण मी जर तसंच ठेवलं तर कटिंग करताना तुम्हाला व्हिडिओतून कळणं जरा अवघड जाईल, लवकर लक्षात येणार नाही. सो त्यामुळे मी जो काही एक्स्ट्राचा कडेचा फॅब्रिक आहे तर तो कट करून घेते आणि व्यवस्थित 4 फोल्ड करून व्यवस्थित सेट करून घेते हा कपडा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळावं की मी कुठे मार्किंग करत आहे ते. सो बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला बंद बाजूच्या साईडनी टाकायची आहे ड्रेसची पूर्ण उंची. तर मी म्हटल्याप्रमाणे आत्ताच बोर्डवर आपण सगळे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. तर हा जो काही टॉप आहे तर त्याची उंची आहे 30 आणि 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन, तर असं टोटल होते 31.5. तर आपण इथे 31.5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. खरं तर आपल्याला अस्तरवर 1.5 ते 2 इंच अस्तर हे कमी कट करावं लागतं, पण याचं जे काही मेन फॅब्रिक आहे तर हे भरपूर सुळसुळ आहे, त्यामुळे आधीच आपण हे परफेक्ट कट करून घेऊयात. आणि मग त्यानंतर पूर्ण ज्या वेळेस आपलं मेन फॅब्रिक कट होईल तर तेव्हा मग आपण याचं पण थोडंसं खालना कट करून घेऊयात. तसं मी ते तुम्हाला पुढे सांगेलच, पण आता सध्या जेवढी आहे तेवढी आपण इथे उंचीची मार्किंग करून घेतली दोन्ही पण साईडने, आणि पट्टीच्या साह्याने ही लाईन ड्रॉ करून घेऊयात, जेणेकरून आपली कटिंग तिरकी जायला नको, खरं तर यासाठी. सो बघा मग परफेक्ट सरळ व्यवस्थित आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. खरं तर वरच्या साईडने पण तुम्ही एखादी लाईन ड्रॉ करू शकतात, जर का कपडा वर खाली असेल तर, पण तो व्यवस्थित सरळ आहे त्यामुळे मग मी वरच्या साईडला काहीही मार्किंग केलेली नाहीये. आणि आता डायरेक्ट आपण जे काही आपलं शोल्डर आहे तर त्याची मार्किंग इथे करून घेऊयात. तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे 6.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे, तर मी 6.5 ला मार्किंग करून घेते. त्याबरोबर जेवढं आपण शोल्डर घेणार आहात तेवढा मुंडा घ्यायचा असतो, आणि याची जी काही गळारुंदी आहे तर ती आपण इथे 3 इंच घेतलेली आहे. ठीक आहे. सो मग इथून टाकायचा आहे आता आपल्याला मुंडा, तर तो 6.5. मी म्हटल्याप्रमाणे जेवढं शोल्डर आहे तेवढंच टाकायचा. तुम्हाला जर थोडं लुझिंग मध्ये हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचा मुंडा वाढवू शकता, म्हणजे 6.5 असेल तर 7 टाकू शकता तसं. ठीक आहे. आणि पट्टीच्या साह्याने मी इथे लाईन ड्रॉ केली. आता इथून टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग, पण तो कसा, जेवढी चेस्ट साईज होती त्यामध्ये 3 इंच लुझिंग ऍड करून त्याचा चौथा भाग जो आपण कॅल्क्युलेशन केला होता, आणि तो आला होता 9 इंचाचा. ठीक आहे. तर मग मी इथे 9 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. लक्षात राहू द्या, आता आपण ही जी काही मार्किंग करणार आहोत ती आपली परफेक्ट फिटिंगची मार्किंग येणार आहे. मार्जिन आपण नंतर ऍड करणार आहोत. मार्जिन आणि लुझिंग मध्ये फरक असतो, कारण की लुझिंग हे आपण परफेक्ट फिटिंगसाठी ऍड करतो आणि मार्जिन हे एक्स्ट्राचं हवं असतं त्यासाठी ऍड करतो. सो कॅल्क्युलेशन करताना आपण सगळ्या ठिकाणी लुझिंग ऍड केलेलं आहे. आणि आता आपण नंतर मार्किंग म्हणजे मार्जिन कुठे करायचं तर ते मी पुढे तुम्हाला सांगेल. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्यानंतर आता आपल्याला कमरेची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं, जिथे आपण इथे मार्किंग केलेली आहे मुंड्याची तिथून खाली 5 इंचावर मार्किंग करायची. बऱ्याचशा कमेंट्स होता की सगळ्या साईजला 5 इंच का, हो जास्तीत जास्त जर मोठी साईज असेल तर 5.5-6 बस, त्या पुढे नाही. ठीक आहे. आणि इथून आता आपण कमरेमध्ये 3 इंच ऍड केल्यानंतर त्याचा जो काही चौथा भाग जे कॅल्क्युलेशन केलं होतं त्याची मार्किंग केली, आणि मी इथे पण ही लाईन ड्रॉ करून घेतली, जेणेकरून तुम्हाला कटिंग जरा समजणं सोपं जावं, खरं तर यासाठी. त्यानंतर आता इथून आपल्याला कट उंचीची मार्किंग करायची आहे. तर कटची उंची आहे 19. बऱ्याचदा ती बहुतेक तशीच असते, पण तरी तुम्ही बॉडी मेजरमेंट घेऊ शकतात. मी बॉडी मेजरमेंट घेण्याच्या व्हिडिओत सांगितलं आहे कशा पद्धतीने करायचं. आणि इथे आपण 19 मध्ये अर्धा इंच अजून एक्स्ट्राचा ऍड केलं, कारण अर्धा इंच आपल्या शोल्डर मध्ये जाणार आहे. सो मग मी इथे 19.5 ला मार्किंग केली. त्यानंतर सीट घेर मध्ये 2 इंच लुझिंग ऍड केलं.
तर ते 38 झालं आणि त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर तो झालेला आहे 9.5. तर मी इथे 9.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि इथून पुन्हा आपण व्यवस्थित 19.5चं मार्किंग करून घेऊयात, म्हणजे पॉइंट आपले मॅच होतील आणि कटिंग तिरकी जायला नको. खरं तर मी अतिशय सावकाश तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून परफेक्ट अशी लगेच कटिंग करता यावी, यासाठी कॅल्क्युलेशन सुद्धा सगळ्या साईजसाठी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि आता सीट घेरची जी मार्किंग आहे 9.5ची, तीच आता खाली सुद्धा फायनल आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जे काही 2 पॉइंट आहे तर हे या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता जो काही आपला चेस्ट साईजचा म्हणजे छातीचा चौथा भाग, त्यानंतर कमरेचा चौथा भाग, सीट घेरचा चौथा भाग, ते 3 पॉइंट सुद्धा आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे आहेत. तर बघा, मग इथून इथे जॉईन केला आणि इथून पुन्हा इथे जॉईन केला. ठीक आहे. सो बघा, ही खरं तर आपली एकदम परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. आणि आता ही जी काही मार्किंग आहे यावरच आपली फिटिंगची परफेक्ट टीप येणार आहे आणि एकदम परफेक्ट आपल्याला ड्रेस बसणार आहे. आणि आता सगळ्या साईडने 2-2 इंचाला बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता हे आहे आपलं 2 इंचाचं मार्जिन. तर हा फरक आहे लुझिंग आणि मार्जिन मध्ये, तर तो लक्षात राहू द्या, कन्फ्युज होऊ नका. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि लुझिंग ऍड केल्यानंतरची जी काही आपण आता कॅल्क्युलेशन करून मापे टाकली ती आपली परफेक्ट फिटिंग आहे. हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने आता आपण इथे मार्जिन सुद्धा ऍड करून घेतलेला आहे. 2 इंच घेतलेला आहे, तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर आता आपल्याला इथे मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर बघा, जेवढा मुंडा आहे त्याचं निम्म घ्यायचं, तर इथे 6.5 आहे, त्यामुळे मी 3.25ला मार्किंग केली. त्यानंतर क्रॉस मध्ये 1.5 इंचाला आणि 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे 1 इंचामधून जो शेप जातो तो असतो पुढच्या मुंड्याचा शेप, 1.5 इंचामधून जो आपला शेप जातो तो असतो बॅक साईडच्या मुंड्याचा शेप. तर दोन्ही पण शेप मी ते ड्रॉ करते. हे सेम जसं आपण ब्लाऊज साठी करत असतो ना, सेम तशीच मार्किंग आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आपली इथे टॉपची परफेक्ट अशी अस्तरवर मार्किंग झालेली आहे. पुन्हा सांगते, 4 पदरी आपण इथे कपडा घेतलेला आहे हा. त्याचबरोबर बंद बाजूच्या साईडनी, म्हणजे आपल्या साईडनी घेतली, त्या साईडने मी उंची टाकायला सुरुवात केली तिथून. ठीक आहे. आणि आता आपण ही जी काही मार्किंग केलेली आहे ती आपली परफेक्ट मार्किंग आहे. फक्त एकदा मी तुम्हाला मार्जिन दाखवून देते, जेणेकरून तुमच्या ते इझिली लक्षात यावं. सो बघा, मी वेगळ्या चॉकने इथे मार्किंग करते. ती आहे आपली मार्जिन. ठीक आहे. आणि मी ती म्हटल्याप्रमाणे ती तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकतात आणि 2 इंच सुद्धा घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये तो. सो मी इथे 2 इंचच ठेवलेला आहे, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा असलेलं बरं आहे. जर पुढे मागे कस्टमरला कधी वाटलं की त्यांना थोडा ओपन करायचा आहे, टाईट होतोय, तरी सुद्धा मग तुम्ही ओपन करायला तुम्हाला थोडंसं मार्जिन तर हवं ना. सो त्यामुळे मग आपण इथे डायरेक्टच 2 इंचाचं घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि मी इथे मार्क पण केलं वेगळ्या चॉकने, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की आपलं कुठलं मार्जिन आहे आणि कुठलं आपलं परफेक्ट फिटिंगची मार्किंग आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली खरं तर इथे मार्किंग झालेली आहे. आता आपण कटिंग करायला इथे सुरुवात करूयात. सो बघा, मग कटिंग करताना इथून खालच्या साईडने आपण खरं तर इथे सुरुवात केलेली आहे. व्यवस्थित अतिशय सावकाश कट करायचं आहे. कटिंग करताना आपले 4 पदरी जे काही आपण फोल्ड केलेले आहेत, तर कुठलाही लेअर हलणार नाही याची काळजी घ्यायची, कारण थोडं जरी हल्लं तरी सुद्धा आपली लगेच इथे कटिंग चुकू शकते. लेयर्स वर खाली होऊ शकतात, कटिंग तिरकी होऊ शकते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाशपणे आपल्याला कटिंग करायची आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला बघा आतापर्यंतचं कॅल्क्युलेशन, मार्किंग सगळं अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सावकाश सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघून लगेच माझ्या सोबतच अशा पद्धतीने कटिंग करून टॉप मस्त स्टिचिंग करून रेडी करू शकतात. खरं तर इतक्या सोप्या पद्धतीने तर मी तुम्हाला पुढचं देखील सांगणार आहे आणि आतापर्यंत सुद्धा सांगितलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही कटिंग केली आणि जर का टॉप स्टिच केला तर नक्कीच तुम्हाला एकदम परफेक्ट असा बसेलच. आणि मुंड्याच्या साईडने जो काही बॅक साईडचा मुंडा आहे ना, तर तिथून आधी कट करायचा आहे. आता पुढचा मुंडा कसा आणि कधी कट करायचा तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. सो बघा, फायनली अशा पद्धतीने आपली अस्तरची परफेक्ट अशी खरं तर मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे, तर त्यासाठी आता आपल्याला अस्तर ठेवून मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे. सो जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते खरं तर असं सुळसुळ आहे, त्याची घडी एकदम व्यवस्थित पॅक पडणार नाहीये, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक खरं तर आपल्याला त्याची कटिंग करावी लागणार आहे.
पण हे जे काही फॅब्रिक आहे ना, तर हे मस्त आहे खरं तर. वेगळ्याच पॅटर्न मधला आहे. याचा कलर वगैरे काहीही जाणार नाही आणि ड्रेसची प्रिंट सुद्धा थोडी वेगळ्या पॅटर्नची आहे. सो खरंच खूप छान असा आपला ड्रेस तयार होणार आहे. सो आता मी याची सुद्धा 4 पदरी घडी इथे घालून घेते आणि बघा मग त्यानंतर बरोबर आपल्याला ह्या पद्धतीने अस्तरचा जो काही पार्ट आपण टॉप साठीचा कटिंग केलेला आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. बरोबर बंद बाजूच्या साईडने बंद बाजू. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपण ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण इथे कटिंग करूयात. सो बघा सगळ्यात आधी आता काय करायचं आहे की जी काही उंची आहे ना मेन फॅब्रिकची तर ती आपल्याला सेम आपली जी काही परफेक्ट आहे ना तेवढीच ठेवायची आहे. सो त्यामुळे मग मी वरच्या साईडने व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक सेपरेट असं सगळंच वरचं काही एक्स्ट्राचं असेल ना तर ते कट करून घेते, कारण की फॅब्रिक थोडंसं वरखाली आहे त्यामुळे मग कटिंग तिरकी जायला नको खरं तर यासाठी. आणि त्यानंतर आता खालच्या साईडनी पण आपल्याला जी आपली उंची आहे ना तर ती आहे तशीच ठेवायची आहे. खरं तर मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला जो काही अस्तरचा पार्ट आहे म्हणजे अस्तरचा टॉपची जी कटिंग केलेली आहे तर खरं तर त्याची उंची आपल्याला कमी करायची आहे. पण त्याआधी आपल्याला कटिंग करणं इझी जावं, पुन्हा आपल्याला मोजावं लागू नये, त्यामुळे मग मी कटिंग करतानाच इथे अस्तरवर परफेक्ट कटिंग केलेली आहे आणि त्याच लेवलमध्ये आपण वरचा आणि खालचा दोन्ही पण पार्टचं परफेक्ट कटिंग करून घेतली. त्यानंतर आता साईडने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हे कट करायचं आहे. ऍक्च्युली असं पण मी नेहमी सांगत असते की अस्तरचा पार्टपेक्षा आपला मेन फॅब्रिकचा पार्ट थोडा एक्स्ट्रा घ्यायचा असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं, कमी वगैरे पडायला नको, कुठे गोळा व्हायला नको, तिरकं जायला नको खरं तर यासाठी. सो बघा मग मी अगदी काळजीपूर्वक इथे अगदी सावकाशपणे कट करते, कारण की कटिंग करताना सुद्धा तो फॅब्रिक वर खेचला थोडा सुद्धा जर खेचला गेला तर लेयर्स लगेच ते वर खाली होत आहे आणि कटिंग आपली खरं तर तिरकी जाता कामा नये, त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा मग फायनली आपला मेन फॅब्रिक सुद्धा इथे कट झालेला आहे. म्हणजे अस्तर तर परफेक्ट मार्किंग केली आणि अस्तर ठेवून मेन फॅब्रिकचा पार्ट सुद्धा आपण इथे मार्क करून घेतला. त्यानंतर आता अस्तरच्या टॉपची उंची आपल्याला 1 ते 1.5 इंच किंवा 2 इंच जरी तुम्ही कमी केलं तरी सुद्धा चालणार आहे. सो तेवढे मी इथे स्केलच्या साहाय्यानेच आता मार्किंग करून घेते. तोपर्यंत हा जो काही मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तर तो मी इथे साईडला ठेवून घेतला, कारण की तो कसा सुळसुळ आहे, कडक असता तर मग गरज पडत नाही, पण तो सुळसुळ आहे त्यामुळे मग मी तो साईडला ठेवला. आणि इथे आता हे व्यवस्थित लेअर एकावर एक सेट करून खालच्या साईडला म्हटल्याप्रमाणे 1.5 इंचच्या डिस्टन्सवर एक मार्किंग करून घेते. आणि आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तेवढा आपल्याला पार्ट कट करायचा आहे. मी खरंच 2-2.5 इंच सुद्धा आपण कमी करतो, पण ठीक आहे या टॉपची उंची पण त्या मानाने कमी आहे आणि अस्तर पण आपल्याला सफिशियंट आहे, सो त्यामुळे मी थोडंच इथे कट केलेलं आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपली कॉर्ड सेटच्या टॉपची शॉर्ट टॉप आहे, छान आहे डिझायनर, पुढे तुम्हाला ते लक्षात येईल स्टिचिंगच्या वेळेस, पण इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल कशा पद्धतीने कटिंग करावी, ते सुद्धा अस्तरच्या टॉपची अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. आणि मी ज्या पद्धतीने सांगितले, जे फॉर्म्युले सांगितले ते फॉर्म्युले फॉलो करून तुम्ही कुठल्याही साईजचा एकदम परफेक्ट असा टॉप सहजच कट करू शकतात. खरं तर याचं फॅब्रिक सुद्धा मस्त आहे, कलर कॉम्बिनेशन सुद्धा. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला नक्कीच जमेल. आणि खरं तर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला जमेल. सो नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली आपली परफेक्ट अशी टॉपची कटिंग झालेली आहे. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हींची कटिंग झालेली आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने कटिंग करायची, कॅल्क्युलेशन करायचं, मार्किंग करायची, अस्तर कसं कट करायचं, अस्तर ठेवून मेन फॅब्रिक कसं कट करायचं, हे सगळं मी तुमच्यासोबत आज अगदी डिटेल शेअर केलेलं आहे. खरं तर मी तुम्हाला संपूर्ण या टॉपची कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त कटिंग करणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी कटिंग करावी जेणेकरून चुकणारच नाही, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. ऍक्च्युली आज जेवढं घेतलं आहे तेवढं तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.